Hello, dear students. Dr. Bapuji Salunkhe, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is the properties of matter and NDT. The learning outcome for our today's lecture is to describe the salient features of the given NDT method. Let's go. Non-destructive testing, NDT. The full form of NDT is a non-destructive testing. Dear students, before going to discuss about non-destructive testing, let us understand what is testing actually, why testing is required. See, the testing is a basic need of a quality control. Before you use the material for your intended purpose, the testing of that material is व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही एखादं मटेरियल एखाद्या इंटेंडेड पर्पजसाठी जेव्हा वापरणार असता तेव्हा ती वापरायच्या अगोदर तुम्हाला त्या वस्तूविषयी, त्या मटेरियलच्या क्वालिटीविषयी माहिती असणं, तिचे वेगवेगळे फॅक्टर्स माहीत असणं, तुम्ही ज्याच्यासाठी ती वापरणार आहात त्याच्यासाठी ती सुटेबल तरी आहे का हे समजून घेण्यासाठी ती जी मॅन्युफॅक्चर केलेली वस्तू आहे किंवा बिफोर मॅन्युफॅक्चरिंग त्याचं जे काही मटेरियल आहे त्याचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे. ते टेस्टिंग जर काही राईटर्स रिझल्ट किंवा सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट देत असतील तर आपण म्हणू की हां हे मटेरियल इंटेंडेड पर्पजसाठी सुटेबल आहे. सो द टेस्टिंग इज इसेन्शियल. द टेस्टिंग ऑफ मटेरियल इज रिक्वायर्ड टू डिटेक्ट द क्रॅक्स, फ्लॉज इट्सेट्रा इन द मटेरियल और टू डिटरमाइन वेरियस टाइप्स ऑफ स्ट्रेसेस सच एज अल्टिमेट स्ट्रेस, ब्रेकिंग स्ट्रेस, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल और डिटरमाइन द मॉर्फोलॉजी, टेक्स्चर और फिजिकल और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टर्स माहीत करून घेण्यासाठी आपल्याला टेस्टिंग खूप महत्त्वाचं असतं. और चेक युजफुलनेस ऑफ मटेरियल टू सूट केमिकल, फिजिकल, मेकॅनिकल, थर्मल प्रॉपर्टी. त्यामुळे टेस्टिंग एखाद्या मटेरियलचं खूप महत्त्वाचं असतं. टेस्टिंग करण्याच्या बऱ्याचशा मेथड्स आहेत, त्यापैकी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आता नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे काय बा? द NDT इज द टेस्टिंग मेथड इन विच मटेरियल कॅन बी टेस्टेड फॉर ऑल पॉसिबल पॅरामीटर्स विदाउट इट्स अ डिस्ट्रक्शन. विदाउट इट्स अ डिस्ट्रक्शन. ओके, म्हणजे NDT ही मटेरियल टेस्ट करण्याची एक अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये त्या मटेरियलचे सर्व पॅरामीटर्स चेक केले जातात. द ऑल पॅरामीटर्स ऑफ द मटेरियल कॅन बी टेस्टेड व्हेरी सिग्निफिकंट विदाउट इट्स डिस्ट्रक्शन. म्हणजे मटेरियलचं डिस्ट्रक्शन न करता, मटेरियलची नासधूस मोडतोड न करता त्या मटेरियलचे सर्व पॅरामीटर्स जे आहेत ना ते चेक केलं. म्हणजे पॅरामीटर्स म्हणजे कोणकोणते, की त्याच्यामध्ये क्रॅक आहे का, फ्लॉ आहे का, किती स्ट्रेस ते सहन करू शकतो, त्याच्या थर्मल प्रॉपर्टीज काय आहेत किंवा फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, हे सर्व पॅरामीटर्स हे त्या मटेरियलची कोणत्याही प्रकारची नासधूस अथवा मोडतोड न होता आपण चेक करू शकतो NDTनं. सो दिस इज अ व्हेरी बिग ॲडव्हान्टेज ऑफ दिस मेथड दॅट यू कॅन रियूज दॅट मटेरियल फॉर युअर इंटेंडेड पर्पज विदाउट इट्स अ डिस्ट्रक्शन. NDT ही मटेरियल टेस्ट करण्याची अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये मटेरियलचं टेस्टिंग केलं जातं विदाउट इट्स अ डिस्ट्रक्शन. आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरियस NDT मेथड्स कोणकोणत्या आहेत पहा. Liquid penetrant testing. The process of liquid penetrant testing is given here. Then liquid gets filled in the crack, and in this way we have to just know various types of methods are there. The ultrasonic testing, microscopy testing. See, this is a microscopy testing. Magnetic particles testing. See how the magnetic field lines and the magnetic particle is used for detection of a crack or a flaw in the material. Again, radiographic testing. You can see here is a specimen which is to be determined. Here it is a irregularity, and this is a specimen. So with the help of this radiation source we get a film. Okay, so in this way this is another radiographic testing method. Sixth is ED current testing, leak testing, visual testing, holographic testing, neutron radiography. So there are numerous
भरपूर प्रकारच्या NDT मेथड्स आहेत. ओके, आपण यातली काही एक्झाम्पल्स पाहिली. आता क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ NDT मेथड म्हणजे काय, की आपणास एखाद्या मटेरियलमधली इरेग्युलॅरिटी असेल किंवा त्याच्यामध्ये काय ॲम्बिग्विटी म्हणजे काही क्रॅक आहे, फ्लॉ आहे किंवा तुम्हाला त्याच्यावरचा काही स्ट्रेस जाणून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला त्याची एखादी हाय मटेरियल एखाद्या इंटेंडेड पर्पजसाठी त्याच्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टी सूट करता आहेत का, हे जर का तुम्हाला सगळं जाणून घ्यायचं असेल तर कोणती मेथड तुम्ही वापरली पाहिजे, ह्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. म्हणजे थोडक्यात एखादी मेथड वापरायच्या आधी तुम्ही कोणकोणते मुद्दे, कोणकोणते निकष, क्रायटेरियन म्हणजे निकष, कोणकोणते क्रायटेरिया ध्यानामध्ये घेतले पाहिजेत, कोणकोणते निकष ध्यानामध्ये घेतले पाहिजेत, कोणकोणत्या बाबी ध्यानात घेतल्या पाहिजेत आणि मग तुम्ही त्या NDT मेथडचं सिलेक्शन केलं पाहिजे. पहिले आहे पहा, कोड्स ऑर स्टँडर्ड रिक्वायरमेंट्स. म्हणजे तुम्हाला नेमकं काय तुमची गरज आहे, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ध्यानामध्ये घेतलं पाहिजे आणि मग त्या प्रकारचे दोष किंवा त्या प्रकारचं टेस्टिंग, त्या पॅरामीटरचं टेस्टिंग करण्यासाठी स्टँडर्ड काय ठरवण्यात आलेले आहेत का, ते मुद्दा तुम्ही ध्यानामध्ये घेतला पाहिजे. स्पेसिफिकेशन्स ऑफ द मटेरियल टू बी टेस्टेड म्हणजे जे मटेरियल तुम्ही टेस्ट करणार आहात त्या मटेरियलची स्पेसिफिकेशन्स काय आहेत, म्हणजे त्याचं नेचर ऑफ मटेरियल काय आहे किंवा त्याची साईज कशी आहे, शेप कसा आहे किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंग मेथड काय होती वगैरे. हे फॅक्टर्स तुम्ही मीन्स द मटेरियल विच इज टू बी टेस्टेड यू शूड टेक इन कन्सिडरेशन दॅट what are its specifications, nature and a type of a disorder to be detected. जे डिसऑर्डर, जी इरेग्युलॅरिटी तुम्हाला त्याच्यातनं किंवा जो दोष तुम्हाला वाटतो आहे डिटेक्ट करायचा आहे त्याचं नेचर अँड टाईप कशा प्रकारचं आहे. म्हणजे टाईप म्हणजे समजा क्रॅक गेलेला आहे का किंवा दुसरं कोणतं मटेरियल ते, आणि त्याचं नेचर म्हणजे ते कशा प्रकार म्हणजे लार्ज स्केलवर आहे किंवा कशा पद्धतीचं आहे ते. हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ मटेरियल टू बी टेस्टेड म्हणजे ते मटेरियल मॅन्युफॅक्चर कशा पद्धतीने केलं गेलं किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये ते मटेरियल आहे किंवा काय, हे आपण ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. अवेलेबिलिटी ऑफ इक्विपमेंट फॉर टेस्टिंग मीन्स जे प्रकारची मेथड तुम्ही वापरणार आहात टेस्टिंग करण्यासाठी त्याचं इक्विपमेंट म्हणजे त्याची साधनं उपकरणं उपलब्ध तरी आहेत का, हे सुद्धा तुम्ही ध्यानामध्ये घेतलं पाहिजे. Total cost required to test the material. This is a very important factor that you must take in consideration the how much expenditure will be there for particular type of a testing. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचे मेथड म्हणतात टेस्टिंग करण्यासाठी आहे तिचा एकूण खर्च किती येणार आहे तो मुद्दा सुद्धा तुम्ही ध्यानामध्ये घेणं गरजेचं आहे. सो दीज 6 पॅरामीटर्स और क्रायटेरियन you must take in consideration before selecting any particular NDT method. Okay. Now merits of NDT. NDTचे कोणकोणते चांगले गुण आहेत, फायदे आहेत पहा. मटेरियल कॅन बी रियुज्ड आफ्टर टेस्टिंग फॉर इट्स इंटेंडेड पर्पज. म्हणजे मटेरियल हे त्याच्या इंटेंडेड पर्पजसाठी टेस्टिंगच्या नंतरसुद्धा वापरलं जातं. कारण आपण म्हणतो आहे की NDTमध्ये इन NDT देर इज अ नो डिस्ट्रक्शन ऑफ अ मटेरियल हॅपन्स ड्युरिंग इट्स एक्झामिनेशन ऑर टेस्टिंग. ज्यावेळी आपण त्या मटेरियलचं NDTच्या साह्यानं टेस्टिंग करत असतो त्यावेळी त्या मटेरियलचं डिस्ट्रक्शन होत नाही असं आपण म्हणतो. म्हणजेच ते मटेरियल ज्या पर्पजसाठी तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी त्याचा वापर पुढे जाऊन केला जातो. हे NDTचा खूप चांगला फॅक्टर आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण म्हणतो की रेल आहेत, रेल्वे. ओके, मग रेल्वेसाठी जे आपण रील्स वापरतो त्यांचं टेस्ट जे आहे ते जे पाथ्स आहेत ते जे आहेत ते एकदा NDTच्या सहाय्याने चेक केल्यानंतर आपण ते पुढं वापरू शकतो रेल्वेसाठी. ओके. द नेक्स्ट मेरिट इज मटेरियल कॅन बी टेस्टेड फॉर ऑल पॉसिबल पॅरामीटर्स. मटेरियलचं सर्वच्या सर्व त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत म्हणजे त्यात क्रॅक गेला आहे का, तो कुठल्या टाईपचा स्ट्रेस सहन करू शकतो किंवा त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, तो त्याची मेकॅनिकल प्रॉपर्टी युजफुल आहे का, असे सगळे जे पॅरामीटर्स आहेत त्यासाठी NDT आपण वापरू शकतो. सगळे पॅरामीटर चेक केले जाऊ शकतात. रॅपिड अँड 100% टेस्टिंग ऑफ मटेरियल इज पॉसिबल. NDTच्या सहाय्यानं तुम्ही रॅपिड मीन्स इन अ व्हेरी फास्ट मॅनर यू कॅन test the material and 100% of testing of the material is possible means you can check every part of the material. So 100% testing is a possible. It's a very big merit of NDT. Portable equipment. See,
with the help of which instruments you are going to conduct the NDT. Those equipments, those devices are so much portable. तुम्ही ज्या इक्विपमेंट किंवा उपकरणांच्या साधनांच्या साह्यानं ते टेस्टिंग करणार आहात, ती साधनं एका जागेहून दुसऱ्या जागी नेण्यासाठी अत्यंत सुलभ असतात. हे एक त्याचं खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. NDT मेक्स द यूज ऑफ कॉम्पोनंट विच आर मोर सेफ अँड रिलायबल. NDTसाठी जे इक्विपमेंट आहेत ते जास्त सेफ आणि जास्त विश्वासार्ह आहेत. परमनंट रेकॉर्ड्स ऑफ अ टेस्टिंग कॅन बी मेड. जे टेस्टिंग जे केलेले आहेत त्याचे रेकॉर्ड्स परमनंटली मेंटेन केले जाऊ शकतात. सो दीज आर द मेरिट्स ऑफ अ NDT. See, dear students, you all must know these merits, or before in earlier slide we have seen about the criteria of the NDT. So all these merits, criteria, or in upcoming we are going to see the demerits. You all must know all these things. डिमेरिट्स ऑफ NDT म्हणजे NDTचे कोणकोणत्या लिमिटेशन्स आहेत, तोटे कोणकोणते आहेत, त्याचे कोणकोणते फायदे नाही आहेत. बघा, मर्यादा काय आहेत. पहिला आहे, minimum 2 methods are required for the testing and analysis. See, with the help of only one method, you can't examine or test the material fully 100%, or you couldn't analyze and come to result with the help of only one method. But you have to take minimum 2 methods to examine the material. Okay, so this is a limitation, that minimum 2 methods are required for the testing and analysis. Trained and certified persons are required for a testing. This NDT requires so much skilled, trained and certified persons. So we all know that these kind of persons or people are not available a plenty in a society. अशा पद्धतीचे कौशल्यपूर्ण, ज्यांना प्रमाणित केले, ज्यांना प्रशिक्षित केले, अशा प्रकारचे व्यक्ती हे जे असतात ते समाजामध्ये खूपच कमी असतात. त्यामुळे ही जर का अशा प्रकारचा एखादा स्किल्ड ह्युमन रिसोर्स म्हणजे तसा एखादा व्यक्ती उपलब्ध नसेल तर NDT करण्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल किंवा करता येणार नाही आहे. म्हणून ही त्याची एक डीमेरिट आहे NDTची. क्वालिटेटिव्ह टेस्टिंग इज पॉसिबल बट क्वांटिटेटिव्ह टेस्टिंग इज डिफिकल्ट. NDTमध्ये तुम्ही क्वालिटेटिव्ह टेस्टिंग करू शकता, म्हणजे एखाद्या मटेरियलचं 100% एक्झामिनेशन अगदी व्यवस्थित करू शकता. पण लार्ज क्वांटिटीमध्ये जर मटेरियल्स तुमच्याकडे आले तर ते खूप खूप डिफिकल्ट आहे त्यांचं टेस्टिंग करणं. म्हणजे क्वालिटी तुम्ही भरपूर व्यवस्थित चेक करू शकता, ते शक्य आहे. पण भरपूर संख्येनं आलेल्या मटेरियलचं एका कमीत कमी वेळेत टेस्टिंग करणं खूप अवघड आहे. कॉस्टली टेस्टिंग ह्या NDT जी आहे ती खूपच खर्चिक अशी प्रक्रिया आहे. खूप एक्सपेन्सिव्ह अशा प्रकारची एक्सपेंडिचर करणारी अशी प्रक्रिया. हे जे एक लिमिटेशन आहे. इंटरप्रिटेशन्स ऑफ रिझल्ट ऑब्टेन्ड बाय NDT डिपेंड्स ऑन स्टँडर्ड रिझल्ट्स, दॅट इज रिलेटिव्ह इंटरप्रिटेशनचा धोका आहे याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे की तुम्ही NDTच्या सहाय्यानं टेस्टिंग केलं, त्याचे काही रिझल्ट्स आले, पण त्या रिझल्ट्स तुम्हाला इंटरप्रिटेशन केलं पाहिजे ना, की जे रिझल्ट्स येतात ते नेमके काय सांगू पाहत आहेत. व्हॉट द रिझल्ट्स आर अबाउट टू टेल अस, व्हॉट दे वॉन्ट टू टेल अस. सो द इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट डिपेंड्स ऑन द स्टँडर्ड रिझल्ट्स. म्हणजे रिलेटिव्ह इंटरप्रिटेशन म्हणजे जे काही रिझल्ट आलेले आहेत त्यांचा इंटरप्रिटेशन प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचं करण्याची शक्यता असते. त्यासाठी एक स्टँडर्ड रिझल्टची मेथड आहे. परंतु इथं धोका असा आहे की प्रत्येकजण आपापल्या प्रकारचं इंटरप्रिटेशन करू शकतोय. म्हणून दी डिपेंड्स आहेत की स्टँडर्ड रिझल्ट्सवर. हा याचा एक धोका आहे. ओके, सो these are the demerits of NDT. This is all about the non-destructive testing. Thank you, dear students.